मॉर्निंग. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यूज या चॅनलवर. तर आज खूप दिवसांनी आम्हाला थोडासा वेळ मिळाला आहे. आज आहे संडे आणि आज आम्ही विचार केला की थोडं बाहेर जाऊया. आणि आता कॅनडामध्ये छान फॉल सीझन चालू झालेला आहे आणि सगळीकडे सुंदर सुंदर फॉलचे कलर दिसत आहेत रोडवर ड्राईव्ह वगैरे करते वेळी. तर आज आम्ही असेच एका पार्कला चाललेलो आहोत, बघू तिथे कसे फॉलचे कलर आहेत ते. आणि मेन म्हणजे मागचा पूर्ण आठवडा पाऊस होता, आज थोडासा पाऊस कमी वाटलाय, पण आता पुन्हा वेदर चेंज झालंय की पाऊस पडणार असं दाखवतंय. पण तरी पण चला बघूया. मी फॉल साठी असं फॉलला सूट होणारा असा ड्रेस घातलेला आहे आणि भुवीचंही तुम्हाला दाखवते. आणि इथे भुवी पण छान पैकी फॉलचा कलर घालून रेडी झालेली आहे. आम्ही इतके रेडी झालोय, पण माहिती नाही पाऊस काय करतोय ते. कंटिन्यू 8 दिवस पाऊस होता, आता थोडा नव्हता, म्हणून आता आम्ही चाललोय. तुम्ही आता बघू शकताय भुवी से हाय. इथे स्ट्रोलर मध्ये बसलेली आहे, ती पण छान फॉल कलर घालून रेडी झालेली आहे. मागे तुम्हाला दिवाळीचं डेकोरेशन दिसत असेल. आणि अनिकेतचं पण फॉल कलर, मी त्यांना बोलली की हे टी शर्ट घाला जे सूट होईल फॉलच्या कलर मध्ये. असे फोटो छान येतात अशा कलर मध्ये. सो चला. मला काय जास्त फोटो काढायचे नाहीत, पण म्हटलं आपल्याला सिंपल टी शर्ट 2-3 काढून मी कांचनला म्हटलं तू चूज कर कलर, बोलली आ घाला. पण हा छान वाटतोय अनिकेत. आणि अनिकेतचं तुम्ही लुक थोडं चेंज झालेलं बघू शकताय. शेव मध्ये त्यांनी चेंज केलंय. नाही चेंज केलेलं आहे, पण चांगलं वाटतंय असं पण. सो चला आपण आता बघूया त्या पार्कला कसे सुंदर असे फॉलचे कलर दिसत आहेत ते. लेट्स गो. चला. सो आता आम्ही निघालोय. कालपर्यंत तर दाखवत होता की आज पाऊस नाहीये असं, पण आता 50 to 60% चान्स दाखवतंय की पाऊस पडेल. पाऊस पडलं तर प्रॉब्लेम हा होईल की खाली जे पानं असतात ना ती सगळी अशी थोडी भिजतील वगैरे. पण रोडवर पण छान कलर आलाय. थोडे दिवस आधी कमी वाटत होता, पण आता छान आलाय कलर. मीला सांगत होतो समोरच्या पार्क मध्ये जाऊया, तिथे कलर्स आहेत. हा, आणि का शाळेत जाते तिथे ना, तिथे पण आहेत झाड. सगळ्यात पार्क्स मध्ये आहेत, पण ते जे स्टॅनली पार्क आहे ते खूप मोठं आहे, पण तिथे जरा जास्त ट्रीज वगैरे आहेत मोठे मोठे. ऍक्च्युली असे 3-4 ठिकाणं आहेत जी फेमस आहेत फॉल साठी. एक आहे बर्नबी, त्याच्यानंतर विस्लर, स्टॅनली पार्क, आणि अजून 2-3 आहेत ती खूप लांब आहेत, पण आम्हाला जवळ असणारे हेच आहेत. बर्नबी, स्टॅनली पार्क, विस्लर 2-2.5 तासावर आहे जे आम्ही मागे गेलेलो. तर आता सकाळपासून छान होतं क्लायमेट, पण आम्हाला लेट झालं कारण मला थ्रोट इन्फेक्शन झालेलं, मग झोप नाही लागली रात्रभर. मग सकाळी लेट झालं उठायला, आणि विकेंड सगळी कामं आवरतोय तोपर्यंत जरा लेट झालं. पण आता बघूया पाऊस होतोय पडतोय की नाही ते. अशा प्रकारे आमच्या ट्रिपचा पॉज झालेला आहे. लॉंग ड्राईव्ह झालेली आहे कारण पाऊस खूप मोठा अचानक चालू झाला. हे बघू शकताय झाडांचे कलर आता चेंज झालेले आहेत. आम्ही आता इथे स्टॅनली पार्कला पोहोचलोय. मध्ये रोड मध्ये खूप जास्त पाऊस. मी इथे पोहोचलेलो आहोत स्टॅनली पार्कला, आणि आता तुम्हाला इथल्या झाडांचे कलर दाखवते किती छान आलेले आहेत ते. शकताय तिकडे आहे कॅनडा सी वॉल जी आहे ती तिकडे खाली आहे, तिथे पण आपण जाणार आहोत. खूप जास्त थंडी आहे आता इथे, एवढी जास्त थंडी आहे की हात विरघळायला लागलेले आहेत. मी ॲजिथ्रॉल घेऊन आलेली आहे थ्रोट इन्फेक्शन साठी, पण फोटो म्हटल्यानंतर माझ्या अंगात काही संचारतो. मी आता थोडा वेळ कोट काढून पण फोटो काढले, पण नाही, हात खूप विरघळला. मुलांना मी पूर्ण पॅक केलेला आहे. मुलांना ग्लव्ज वगैरे दोन्ही हातात घातलेले आहेत, वॉर्मर घातलेली आहे म्हणजे थर्मल घातलेला आहे, त्यामुळे मुलं एकदम बिंदास्त आहेत, त्यांना काही थंडी नाही वाजत आहे. अनिकेतने तर जॅकेटच नाही काढले. पुन्हा फोटोसाठी ऑफर येत आहे, पण मी असंच राहणार आहे. मला खूपच थंडी वाजते. खाली थांब. तर ही व्हँक्युअर स्टॅनली पार्क मध्ये खूप छान अशी सी वॉल आहे, कॅनडा सी वॉल असं म्हणतात त्याला. मी एकदा आली होती ती इथे, पण माझे व्हिडिओ समर मध्ये इथले चुकून डिलीट झाले, त्यामुळे मला हा व्हिडिओच नाही अपलोड करता आला. हे समर मध्ये खूप छान असतं इथे. आणि आता तुम्हाला मी दाखवते सी वॉल पण. आता खाली जाऊ त्यावेळी. इथून थोडीशी दिसते ही पूर्ण लास्ट. सो ही पूर्ण लास्ट
सो आता आम्ही दिवाळी फराळ सध्या ब्रेकफास्ट सगळं दिवाळी फराळ आम्ही घेऊन आलेलो आहोत, लाडू वगैरे. आणि काय ॲपल खाते. हात पूर्ण फ्रीज झाले, पाय पण फ्रीज झालेत म्हणजे. आता आम्ही चाललो इथून पुढे, बघूया थोडंसं सी वॉलच्या साईडला, कारण हे स्टॅनली पार्क खूप जास्त मोठं आहे. सो चला आता आम्ही तिथे जातो. आता आम्ही पुढे आलो सी वॉलच्या इकडे जाण्यासाठी. म्हटलं व्हिडिओमध्ये पण मी दाखवेन सी वॉल कशी आहे, पण इथे आलो आणि खूप जास्त पुन्हा पाऊस चालू झाला. तर मग आम्ही इथे पार्किंगच्या इथे येऊनच थांबलोय, कारण मग मुलांना काढू नाही शकत ना बाहेर, त्यामुळे प्रॉब्लेम. पाऊस आहे, आता कमी झाला तर मग उतरू आणि मग निघू. बघू शकताय तुम्ही, सुंदर असं ट्रीचे कलर झालेले आहेत, खूपच छान. छत्री घेऊन मी बाहेर आलेली आहे, कारण म्हटलं मुलांना नको बाहेर काढायला. पण इथे खूपच सुंदर आहे ही जागा. आणि तुम्हाला आता मी सी वॉल दाखवते. आणि समोर असे छान व्ह्यू आहे. ही जी पूर्ण अशी आहे, ही पूर्ण सी वॉल आहे, लास्ट पर्यंत आहे ही. मी ऍक्च्युली वर आहे त्यामुळे ती दिसत नाहीये इथून तुम्हाला. बघू शकताय हा निसर्गाचं सौंदर्य किती सुंदर आहे ते. हा आहे कॅनडातला फॉल. फोटो घ्यायला काय काय करते बघा. ऍक्च्युली मी पूर्ण थंडी वाजली तरी फोटो काढते. बिकॉज मला फोटो खूप आवडतात. रात्री मी आजारी पडणार आहे वाटतं. ऑलरेडी मला थ्रोट इन्फेक्शन झालेलं आहे, पण मला हे इतके कलर आवडतात ना, खूपच सुंदर. असं वाटतं की इथे ह्या पार्किंग स्पॉटला अजून छान होतं. इथे थोडं थांबलं. आम्ही आधी एका कोपऱ्यात जाऊन काढले फोटो थोडेफार, पण इथे मस्तच होतं. तिथे टाइमपास केला तेव्हा पाऊस कमी होता. मग त्यावेळी त्या एकाच कोपऱ्यात आम्ही आपली टाइमपास करतो. आणि मी तुला सांगितलं ना पुढे जाऊया म्हणून. काय पण तिथे ऍक्च्युली $4 भरले. मी म्हटलं आता इथेच थांबूया, इथे आता येऊन पुन्हा. नाही ते छान आहेत झाड. कलर खूपच सुंदर आहे, अतिशय सुंदर. मुलांना गाडीतच बसवलंय आणि आम्ही बाजूलाच आणि आम्ही बाजूलाच थांबलोय. इथेच थांबलोय. म्हटलं इथेच फोटो काढूया. कार त्याच्या बाजूलाच लावून हे काढतोय. तर आता आम्ही इथून जातोय. आमची फ्रेंड्स आहेत ते भेटतात. तर त्यांनी कॉल केला. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पण या, आपण काहीतरी कॉफी वगैरे पिऊ. छान बाहेर पाऊस पडतोय. तर आता आम्ही चाललोय तिथे. एका फ्रेंडला माहिती आहे, दुसरीला मी सांगितले की आम्ही घरी पोहोचलो, तुम्ही प्लॅन केलं तर आम्हाला सांगितलं नाही वगैरे. पण आता आम्ही जातोय ऍक्च्युली तिथे. चला. एकदा समर मध्ये आलेली होती ते स्टॅनली पार्कला. इतकी सुंदर फुलं, इतकं छान होतं त्यावेळी. पूर्ण मी व्हिडिओ शूट केलेला होता आणि तो माझ्याकडून डिलीट झाला. प्लस तो मला ते मिळालेच नाही लास्ट पर्यंत व्हिडिओ कुठे. त्याच्या मग ड्राईव्ह मध्ये पण ते गेले नव्हते, कारण त्यामुळे मी ड्राईव्ह डाउनलोड पण बंद करून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे. असो, US असो, कुठचाही जरी देश असो, आपण जिथे जातो, ज्या सिटीमध्ये राहतोय, तर आतातल्या सिटीमध्ये तुम्हाला अशा उंच इमारती दिसणार नाहीत. जशा मुंबईला वगैरे ज्या उंच इमारती असतात त्या तुम्हाला US असू दे किंवा इथे असू दे, तुम्हाला ह्या डाऊनटाऊन मध्येच ह्या सगळ्या उंच इमारती दिसतील. बघू शकताय माझ्या पुढे बस चाललेली आहे आणि ती बस आहे ती इलेक्ट्रिसिटीवर आहे आणि त्याच्यावर जी इलेक्ट्रिसिटीची जी वायर आहे वरची, त्याच्यावर त्याचं कनेक्शन आहे. आणि आता आम्ही आलो मॉलमध्ये आणि मी मगाशी तुम्हाला बोलले की आम्ही आता स्टॅनली पार्क वरून निघालोय. तर आमच्या फ्रेंड्सने, मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, त्यांनी आम्हाला बोलवलं. सो आता आम्ही आलो इथे आणि कॉफी एन्जॉय केली. तर मी आता माझ्या फ्रेंड्सची पण ओळख करून देते. मी नेहमी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते की माझ्या फ्रेंड्सला मी म्हणजे कम्फर्टेबल असेल तरच मी घेते. तर मी त्यांना विचारलं, तर आता मी माझ्या फ्रेंड्सची ओळख करून देते. आणि हे आहेत माझे फ्रेंड्स आणि ते आपापसात गोष्टी करतायत. हा, आणि ह्या माझ्या कॅनडामधल्या फर्स्ट फ्रेंड. हे बघा, अवधूत से हॅलो.
अपूर्वा से हाय. ही आहे अपूर्वा, ही आहे रश्मी, ज्याच्याबद्दल मी खूप वेळा व्हिडिओमध्ये बोलली असेल. आणि माझ्याबद्दल तुझ्याबद्दल आता सांगते. ही आहे रश्मी, ही आहे अपूर्वा आणि हा आहे अवधूत, रश्मीचे मिस्टर, रश्मीचा नवरा. आणि हे आहेत माझे अहो, ज्यांना ओळखतच असाल. आणि अपूर्वा, गौरव कुठे गेला? माझे अहो पण येतच आहेत, ते एका कॉल साठी गेलेत इम्पॉर्टंट. सो हिल बी राईट बॅक. ओके. सो मला खूप छान वाटलं की पहिल्यांदा कोणतरी कम्फर्टेबल झालं व्हिडिओमध्ये यायला. कारण मी तुम्हाला LA मध्ये नेहमी सांगायची की सगळेच जण कम्फर्टेबल नसतात. माझी एक फ्रेंड होती, तिच्यासोबतच मी कधी तिला व्हिडिओमध्ये घेतलं असेल, पण म्हणून मी कधी ह्यांना पण विचारलं नाही की बाबा तुम्हाला चालेल का व्हिडिओमध्ये आलेलं. पण आता मला असं समजलं की हा, त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे. सो आय एम व्हेरी हॅप्पी. तर ह्याच्या पुढच्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये माझे फ्रेंड्स हे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसतील. मी ह्यांची ओळख करून देते. मी नेहमी जे सांगते की रश्मी म्हणून जी आहे, तर जी मी तुम्हाला सांगते ना, जिने मला नेहमी हेल्प केलेली आहे ती तुम्हाला सांगते. आणि जी मी तुम्हाला नेहमी सांगते की ढोल ताशामध्ये जॉईन झाल्यानंतर मला जी भेटली आणि ढोल ताशा आम्हाला जी शिकवली ती आहे अपूर्वा, जी मला पहिल्यांदा ढोल ताशाच्या इथे भेटली. आणि पूर्ण ढोल ताशामध्ये जे आम्ही एवढ्या कमी वेळात उभे राहू शकलो, म्हणजे करू शकलो, ते सगळे हिच्यामुळे. धन्यवाद. ही रश्मी आहे. सो ही पण मला ढोल ताशाच्या इथे पहिला कॉल मी हिला केलेला होता आणि ह्या दोघी मला तिथे भेटल्या. तर ही आहे रश्मी, ज्याच्याबद्दल मी 2-3 व्हिडिओमध्ये बोलली असेल की ज्यावेळी ऍक्सिडेंट झाला आणि मी कॉल केलेला, ती हीच आहे. जे माझं काय ग मुव्हिंग शी वॉज देअर. येस, ही होती कांचन बरोबर. आणि त्यानंतर जी मुव्हिंगच्या वेळी होती ती पण हीच होती. लक्ष्मीपूजनला जी माझ्या घरी आलेली ती पण ही होती. हीच ती रश्मी. आणि हीच ती अपूर्वा, जी लक्ष्मीपूजनला बोलून आली नाही, ती ही अपूर्वा. हे आहेत अपूर्वाचे मिस्टर, हे आहेत गौरव. अपूर्वाचा नवरा आहे गौरव. गौरव से हॅलो. अपूर्वाचा गौरव. आम्हीचं ठरलं आता की जायचं एका रेस्टॉरंटला. तो आम्ही गाडी इथेच पार्क केली आणि आता आम्ही बसने चाललोय रेस्टॉरंटला. तर आता तुम्ही बघू शकताय अनिकेतच्या हातात स्ट्रोलर आहे, पण ते स्ट्रोलर मस्त थंडी आहे. एकाचा हात पकडला, एकाने एकाला घेतला. आपण फिरायला जाऊया. आम्ही पहिल्यांदा दोघं असे फ्री हँड चाललोय इथे. एकीने एकाचा हात पकडला, एकीने एकाला घेतलंय. सो आता आम्ही आलोय हैदराबादी हवेलीमध्ये जेवण्यासाठी. चिली चिकन घेऊ शकतो. मॅजेस्टिक चिली चिकन घेऊ आणि चिकन तंदूर आणि प्रॉन्स मध्ये टाकलेला ना. आणि हा बिल येण्याच्या आधीच रिव्ह्यू द्या. हा मग ते कार्ड देतात काय. हे बघ पहिले टेस्ट. सो आता आम्ही इथून घरी जात होतो, पण अजून एक फ्रेंड आहे ते सांगायला लागले की आता आपण इथून ब्रेका म्हणून वँक्युअरमध्ये खूप फेमस एक कॅफे आहे. सो तिथे बोलायला लागले की तिथे जाऊया. तर आता आम्ही बसची वेट करतोय आणि आता मग तिथे जाणार आहोत आम्ही. आता आम्ही आलोय वँक्युअरमध्ये. वॉटरफ्रंटच्या समोर एक कॅफे आहे, ब्रेका ज्याचं नाव आहे, आणि ते खूप फेमस आहे. 24/7 असतं. आणि आमचे फ्रेंड्स तिथे खूप वेळा येऊन गेले. तर आता आम्ही पूर्ण आमची पलटण इथे आलेलो आहोत. आणि इथे जो फेमस केक आहे त्याचं नाव आहे तिरामिसू. तर आता आमची पूर्ण पलटण घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत. हे जे पहिले येऊन गेले आहेत यांना सगळ्यांना माहिती आहे इथे काय चांगलं मिळतं ते. मी ब्लॉगिंग करण्यामध्ये लागली आहे, हे लोक बघते तिथे. आणि का सो हाय, आम्ही इथे करतोय ब्रेकामध्ये. ओके. सो आता मी तुम्हाला दाखवते केक आम्ही कोणते कोणते घेतलेले आहेत तिथे ते. आणि आम्ही आता इथे
पातळ खूपच सुंदर छान आहे. हा कोणता आहे तुझ्याकडे? माझ्याकडे आहे तिरामिसू. तिरामिसू केक आहे. तिरामिसू आय थिंक सगळ्यात छान वाटतोय. मुलांनी इथे घेतलाय टक्सिडो. आणि हा कोणता आहे? माचा चीज. हा कोणता आहे? चॉकलेट मूस. डार्क चॉकलेट मूज आणि हा तिरामिसू. हे काय आहे? चॉकलेट, हॉट चॉकलेट. हॉट चॉकलेट घेतलंय. आणि गौरवने दिली आता पार्टी आहे. कॉफी पण एन्जॉय करतोय. झालेला आहे ब्रेका. आणि अनिका मस्त मजा करते आहे अपूर्वा मावशीकडे. अनिका मावशी बरोबर चालली तू. फायनली ब्रेकामध्ये आमचं आउटिंग झालेलं आहे. 11:15 वाजलेत. आता घरी जायचं आहे. आता इथून ट्रेन पकडणार आहोत. येताना बसने आलो. हां पलटत रस्त्याने चाललेली आहे. रश्मीने आपली बॅग लावली आणि हातात बॅग. ओके, बघू शकताय रात्रीचं व्हँक्युअरचं डाऊनटाऊन कसं दिसतंय ते. थांब. ते समोर दिसतंय ते वॉटरफ्रंट आहे, राईट? हे आहे वॉटरफ्रंट. आणि इकडे आहे ऍक्च्युली हिला जास्त माहिती आहे कारण ही इथे राहते डाऊनटाऊनला. कॅनडा प्लेस वॉटरफ्रंट. इकडे खूप मोठे मोठे कॉन्फरन्स वगैरे होत असतात. आणि इकडे तुम्ही बघू शकता वॉटरफ्रंट स्टेशन आहे इकडे, मेन स्टेशन इकडचं. सो चला आता आपण ट्रेनने जाऊया. आमची सगळी पलटण पुढे गेलेली आहे, आम्ही दोघंच मागे थांब. कुठून ग? चला तर ट्रेन इथे लागलेली आहे. ही आहे स्काय ट्रेन. चल. तर आता वाजलेले आहेत रात्रीचे 12:30 आणि आत्ता आम्ही घरी आलोत. आज पूर्ण दिवस फॉल बघितला. खूप जास्त पाऊस होता. त्याच्यानंतर फ्रेंड्सला भेटायला गेलो. तिथे अकस्मात प्लान झाला तर त्यांना भेटायला गेलो. मग तिथे कॉफी पिली. मग तुम्हाला बघितलं जेवायला गेलो. तिथून ब्रेका म्हणून जे कॅफे आहे तिथे गेलो आणि तिथून आत्ता आम्ही घरी आलोय. तर आजचा दिवस अशा प्रकारे खूप छान गेला. फ्रेंड्सला भेटून आल्यावर नेहमीच छान वाटतं. आणि आज माझ्या फ्रेंड्सचं पण इंट्रोडक्शन दिलं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे. खूप थकायला झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि कोकण फॅमिली न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.